नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नैना ही खऱ्यांच्या घरी आलेली असते आणि त्याच वेळेस तिची भेट अद्वैतसोबत होते आणि त्यावेळेस ती तिथून निघून जाते आणि स्वतःशीच बोलते की अद्वैत इथे राहत आहे ही खबर तर मला राहुलला द्यावीच लागेल. आणि आपण पाहतो देवी आईचा हार बनवण्याच्या स्पर्धेच्या निकालाची वेळ आलेली असते आणि त्याच वेळेस आयोजक हे सर्वांना बोलतात की आता आमच्याकडे सर्व स्पर्धकाच्या हाराची डिझाईन आलेली आहे आणि सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे आणि या स्पर्धेचे विजेते आहेत. आणि त्याच वेळेस सोहम हा ओरडून बोलतो कला चांदेकर आणि त्याच वेळेस आयोजक देखील बोलतात हो, गेस एकदम बरोबर आहे, या स्पर्धेची विजेती आहे कला अद्वैत चांदेकर. आणि तेव्हा सर्वजण हे आनंदित होतात तर सरोजला मात्र अतिशय राग आलेला असतो आणि आपण पाहतो पुरस्कार घेण्यासाठी कला ही स्टेजवर जाते. त्याच वेळेस पत्रकार हे कलाला विचारतात कला मॅडम, ज्यावेळेस अद्वैत सरांना पुरस्कार मिळाला होता त्यावेळेस त्यांनी तुमच्या देखील स्टेजवर बोलवले होते, कारण त्यांच्या यशामध्ये त्यांनी सांगितले की सर्वात महत्त्वाचा वाटा हा माझी बायको कलाचा आहे. मग तुम्ही देखील अद्वैत सरांना बोलवणार का अवॉर्ड घेण्यासाठी, असा प्रश्न विचारल्यानंतर कला मात्र अतिशय गोंधळून जाते व तिच्याकडे काहीच उत्तर नसते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कला ही बक्षिसाचे श्रेय अद्वैतला देणार का व त्याला देखील स्टेजवर बोलवणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.